जे बोलो देवादिदेव मूलनायक श्री आदिनाथ भगवान की, अनंतांत सिद्ध ब्रह्मेष्ठी भगवान की, चारित्र चक्रवर्ती प्रतिमाचार्य शांति सागर जीवन महाराज की, संत श्रवणी आचार्य गुरु विद्यासागर जीवन महाराज की, शांतमूर्ति वात्सल रत्नागर आचार्य गुरु सनमती सागर जीवन महाराज की, मम दीक्षा गुरु आचार्य गुरु चंद्रप्रभ सागर जीवन महाराज की, समस्त मुनि संघ की, वीर सागर मुनि महाराज की, आज भावना कोणती आहे? बहुश्रुत भक्ती भावना. आणि धर्म उत्तम, त्याग काय संयम? त्याग धर्म. उत्तम त्याग धर्म. उत्तम हा शब्द मुनींच्यावरच लागू होतो आणि नुसता सामान्यपणे त्याग म्हटलं तर अन्य लोकही त्याग करू शकतात. काय बरं? नुसता त्याग म्हटलं तर अन्य लोकही करू शकतात, परंतु उत्तम त्याग हे मुनींच्यावर पूर्णपणे घटित होतं, साधूंच्यावर घटित होतं, दिगंबर मुनी साधूंच्यावर. कारण त्यांच्याकडं कोणत्याही प्रकारचं ना वस्त्र नाही ना परिग्रह नाही. आणि त्याग हे मोक्ष मार्गाला पुढे घेऊन जायला अतिशय निमित्त आहे. कारण त्यागानेच सर्व काही वेगवेगळे सामर्थ्य अधिक निर्मित करण्यासाठी हे निमित्त घडू शकतं. आणि बहुश्रुत भक्ती ह्या शब्दाचा अर्थ उपाध्याय परमिष्टीनं 11 अंग 14 पूर्व असे ज्ञानाचे धारक उपाध्याय परमिष्टी. आणि हे जिनवानीच्या समुद्रामध्ये अतिशय मग्न राहतात आणि स्वतः शिकतात, शिकवतात. ह्या प्रकारे उपाध्याय परमिष्ठी म्हणजे बहुश्रुत भक्ती. आणि या उपाध्याय परमिष्टींचं भक्ती, पूजा, स्तुती आदी याच्या माध्यमातून आपण सुद्धा कर्माची निर्जरा करून किंवा ह्या भक्तीच्या भावनेने, जसं आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की षोडशकारामध्ये मुख्य भावना कुठली आहे? दर्शन विशुद्धीला. दर्शन विशुद्धीलाच का मुख्य केलं? बाकी कुठल्या भक्तीला किंवा बाकी कुठल्या भावनेला असं मुख्य का केलं नाही? जोपर्यंत सम्यक दर्शनाची निर्मलता तुमची होणार नाही, 8 अंग जोपर्यंत तुमच्यामध्ये धारण होणार नाही, 8 सम्यक दर्शनाच्या 8 दोषापासून रहित, 25 मलापासून रहित, 3 मूर्तापासून रहित, 6 अनायतनपासून रहित, ह्या सर्व काही सोडल्यानंतरच सम्यक दर्शन निर्मळ होणार आहे. आणि हे सम्यक दर्शन निर्मळ झाल्यानंतरच तुम्हाला परत बाकीच्या भावना करून तुम्ही तीर्थंकर प्रकृतीचा अतिशय उत्कृष्ट असा कर्माचा बंध तुम्ही बांधून घेऊ शकता. भले दिसायला हे कर्म बंध आहे, परंतु साक्षात मोक्षाला ही निमित्त आहे. अन्य काही लोक जर म्हणतात की हे सुद्धा एक पुण्य प्रकृती आहे, पुण्य प्रकृती आहे, हे सुद्धा एक सोन्याची बेडी आहे म्हणतात. परंतु सोन्याची बेडी जरी असली तरीसुद्धा हे मोक्षाला जायला निमित्त आहे. मग पुण्याचं बंध आहे, पुण्याचं बंध आहे, सोन्याची बेडी आहे म्हणून काही लोक पुण्यकार्य करत नाहीत, पण पुण्यकार्य न करता मग पापकार्याचे मागं लागतात. भले ही पुण्यकार्य सोन्याची बेडी जरी असली तरीसुद्धा मोक्षाला जायला हे निमित्त आहे. म्हणून आपण सुद्धा सम्यक दर्शन अतिशय निर्मल भावना करून तीर्थंकर प्रकृतीचा बंध बांधून घेण्यासाठी असं परिणामाची विशुद्धी एवढी वाढायला पाहिजे की भलेही ह्या कालामध्ये आपल्या इथं भर क्षेत्रामध्ये भरत ऐरावत क्षेत्रामध्ये तीर्थंकर नाहीत, ना केवली नाहीत,
नासृत केली नाहीत. मग तीर्थंकर प्रकृतीचं बंद होणार आहे का? मग सोलसकरण भावना पूजा आदी करून होणार आहे का? होणार आहे की नाही? होणार आहे. आत्ता भलेही होणार नाही, परंतु आपण प्रयत्न असं करायला पाहिजे की भविष्यामध्ये मला उत्कृष्ट द्रव्य, क्षेत्र, काल, भाव आणि भव हे सर्व काही मिळालं पाहिजे. उत्कृष्ट द्रव्य, शरीर द्रव्य आधी हे उत्कृष्ट द्रव्य पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये उत्तम सहनन, तेवढी उत्कृष्ट सहनन पाहिजे, मनुष्य पर्याय पाहिजे, वज्र ऋषभ नाराज सहनन पाहिजे. आधी ह्या द्रव्यामध्ये आलं. क्षेत्रामध्ये कर्मभूमी पाहिजे. कर्मभूमीमध्ये सुद्धा चतुर्थ काल, अवसरपणीच्या अपेक्षेनं चतुर्थ काल पाहिजे, उत्तरपणीच्या अपेक्षेनं तृतीय काल पाहिजे. आता क्षेत्राच्या अपेक्षेनं भरत आलं, ऐरावत आलं, आणि विदेश क्षेत्र आलं. विदेश क्षेत्रामध्ये तर कायमस्वरूपी चतुर्थच काल आहे. आणि कालाच्या अपेक्षेनं जे चतुर्थादी काल सांगितलं. आणि भाव उज्ज्वल परिणाम पाहिजेत. आणि उज्ज्वल परिणामासहित दर्शन विशुद्धी आदी षोडशकारण भावना आदी करायला पाहिजे. आणि भवच्या अपेक्षेनं मनुष्यगती पाहिजे. मनुष्यगतीमध्ये पुरुष पर्याय पाहिजे. पुरुष पर्यायामध्ये सर्व अंग सहित पाहिजे. आणि सर्व अंग सहित होऊन नंतर दीक्षा घेण्याची भावना पाहिजे, व्रत भावना घ्यायला पाहिजे. अशा अनेक कारणांनी परिणामांची विशुद्धी वाढवून आपण तीर्थंकर प्रकृतीचा बंध बांधून घेऊ शकतो. आणि या उत्तम त्यागामध्ये 24 प्रकारचे परिग्रह आहेत. किती आहेत? 24 प्रकारचे. अंतरंग परिग्रह 14 आणि बहिरंग परिग्रह 10 परिग्रह आहेत. ह्या अंतरंग परिग्रहामध्ये कशाया आधी हे परिग्रह आले? क्रोध, मान, माया, लोभ, हास्य, रती, अरती, शोक, भय, जुगुप्सा, स्त्रीवेद, पुरुषवेग, नपुंसकवेग, स्नेह आणि कशात नाही मिथ्यात्व. आणि मिथ्यात्व त्या केल्याशिवाय सम्यक धारण होत नाही. अशा या अंतरंग परिग्रहाचा त्याग आणि बहिरंग परिग्रहामध्ये क्षेत्र, धान्य, वास्तू, हिरण्य, सुवर्ण, रुपेकुला, रक्त आदी असे या बहिरंग परिग्रह 10 प्रकारचे परिग्रह सोडल्याशिवाय तुम्हाला निग्रंथ दीक्षा होऊ शकत नाही. परिग्रहाचा त्याग होऊच शकत नाही. आणि जोपर्यंत परिग्रहांचा त्याग होत नाही किंवा जोपर्यंत व्यसनांचा असो दुर्गुणांचा त्याग होत नाही तोपर्यंत तुम्ही समीचीन धर्माला तुम्ही धारण करणार नाही. कारण एक सोडल्याशिवाय दुसऱ्याला तुम्ही ग्रहण करणार आहे का? सोडल्याशिवाय दुसरं धारण करू शकत नाही. सा मिथ्यात्व सोडलं म्हणजे सम्यक्त्वाला परत बोलवायला लागते काय? नाही लागत. व्यसनाला सोडलं सद्गुणाला बोलवायला लागते का? नाही. तसंच दुर्गुणांना सोडलं, वाईट कार्यांना सोडलं तर सद्गुणांना प्राप्त करण्याची आवश्यकता नाही. जसं आता मी स्वाध्याय करण्यामध्ये आता भरपूर वर्ष स्वाध्याय केलो. मी भरपूर ठिकाणी बघितलो की प्रत्येक ठिकाणी फक्त नरकाचे आम्हाला फोटो दिसले. काय दिसले? नरकाचेच तेवढं फोटो बघायला मिळतात. स्वर्गाचे कोण फोटो बघितल्यात का? नाही. का बरं?
जोपर्यंत दुःख काय आहे हे जाणून घेणार नाही, किंवा एक प्रतिकृती म्हणून एखाद्या नरकाचं चित्र तुम्हाला दाखवलं तर त्याच्यापासून तुम्ही भीतीला पाहून किंवा काय झाल्यानंतर तिथं दुःख प्राप्त होतं आहे हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुम्ही खऱ्या मार्गाला लागणार नाही. तुम्हाला नुसतं रात्री भोजन त्याग करा म्हटल्यावर तुम्ही करणार आहे काय? सगळेजण करणार आहे काय? नाही करणार. का बरं? नाही, रात्री भोजन नाही केलं तर आणि रात्री भूक लागली तर काय करायचं? व्यसन आधी नाही सोडलं तर परत त्रास तर होऊ लागलं तर काय करायचं असं वाटतंय. परंतु त्याचं जर का दुःखाचं पुढं भविष्यामध्ये काय मिळणार आहे हे सांगितल्यानंतर जर का भीती वाटली तर एखाद्या वेळेला सोडशिला, भीती वाटली तर, नाहीतर नाही. काही लोक 4 महिने कांदा लसूण त्याग करतात, काही लोक 4 महिने रात्री भोजन त्याग करतात, बरोबर आहे काय? 4 महिने करतात आणि रात्री, काही जण 12 महिने त्याग करत नाही. म्हणजे काही जण 4 महिने त्याग करतात आणि राहिले किती महिने? 8 महिने. 4 महिने त्याग करतात आणि व्याजासहित 8 महिने दुप्पट खातात. 4 दुनी 8. परंतु रात्री भोजन असो, व्यसन असो, दुर्गुण असो, जे काही संसार परिभ्रमण करण्यासाठी जे काही निमित्त आहे, ह्या सर्व काही गोष्टीचा तुम्ही त्याग नाही केला तर भविष्यामध्ये दुर्गतीला म्हणजे तिर्यंजगतीला किंवा नरगतीला जाऊन दुःख भोगावं लागतं. आम्ही सर्वांना सांगताना चढालाचं पूर्ण 4 साईड हाला स्वाध्याय करा म्हणत नाही मी. नवीन माणसाला फक्त पहिल्या ढालीचं तेवढं स्वाध्याय करा म्हणतोय. का सांगा बघ्या? 4 गतीच्या दुःखांचं वर्णन आहे. आणि जोपर्यंत 4 गतीमध्ये जोपर्यंत दुःख काय आहे हे समजणार नाही तोपर्यंत सुख काय आहे त्याच्या बघायचं, ते बघण्याच्या पाठीमागे लागणार नाही. म्हणून आपल्याला कुठल्याही प्रकारे भविष्यामध्ये जर का दुःख त्रास आधी व्हायला नको असं वाटत असेल तर समीचीन धर्म काय आहे हे जाणून घ्यायला पाहिजे. याच्या अगोदर मी प्रवचन करण्याचा प्रयत्न केला होतो आणि प्रवचनचा विषय एकदा माझा राहिला होता, ते तुमच्या समोर एकदा मी सांगतो. महाभारतमध्ये किंवा हरिवंश पुराणमध्ये श्रीकृष्णांच्या वडिलांचं वर्णन आलं होतं. श्रीकृष्णाचे वडील कोण? वसुदेव काय वासुदेव? वसुदेव. हां, कारण वासुदेव हे एक पद आहे आणि श्रीकृष्ण हे नारायण होते, त्यांना वसुदेव म्हटलं जातं, हे वासुदेव म्हटलं जातं. वासुदेव प्रति वासुदेव असं 2 नाव असतात. आणि वसुदेव हे त्यांच्या वडिलांचं नाव म्हणजे श्रीकृष्णांचं नाव. आणि श्रीकृष्ण यांचे वडील वसुदेव यांनी पूर्वभावामध्ये असताना, पूर्वभावाचं मी थोडंसं वर्णन सांगतो. त्यांचा जन्म आधी मगध देशामधील शालिग्राम ह्या गावी त्यांचा झाला होता. आणि जन्म झाल्यानंतर पूर्वी पाप कर्माच्या उदयामुळं अतिशय दरिद्री म्हणून त्यांचा जन्म झाला. ब्राह्मण कुलामध्ये ते राहत होते आणि ते संसाराच्या परिभ्रमणात अनंतकाल परिभ्रमण करत करत वसुदेव हा जन्म झाला होता. आणि यांचं पूर्वभावाचं नाव होतं नंदीसेन. आणि पाप कर्माच्या संचयामुळं ते जन्म होताच त्यांचे वडील
मरण पावले. कुणाचे वडील? नंदीशेन, म्हणजे त्यांचं पूर्वभावाचं नाव आहे हे. त्यांचे वडील वारले आणि आईही काही कालानंतर वारली. म्हणजे आई वडील दोघंही मरण पावले. आणि दोघंही मरण पावल्यानंतर आई वडील दोघंही वारल्यानंतर पोट भरण्यासाठी काही वेळेला भीक मागूनही त्यांनी आपलं उदरनिर्वाह चालवले. आणि या मुलांचे संरक्षण अधिक करण्याचे त्यांनाच होत नव्हतं. म्हणून काही कालाने त्यांच्या मावशीने त्यांचं पालन केले. परंतु मावशीनेही पालन करत असताना ती मावशीही काही काळानंतर वारले. आणि मावशी वारल्यानंतर असंच बाल्यावस्थामध्ये सुसंस्कार अधिक कमी झाल्यामुळं त्यांनासनी काही काळ म्हणजे पूर्णपणे शरीर स्वच्छ न राहणे किंवा सद्गुणांना प्राप्त जास्त काही राहू शकलं नाही. आणि काही काळानंतर परत त्यांचे मामाने त्यांचं पालन पोषण केले. आणि मामाच्या घरी राहून बालपण संपल्यानंतर ज्यावेळी त्यांचं लग्नाचं आधी वय झालं त्यावेळी त्यांनी त्यांच्या मामाला निवेदन केलं की मामाला मुलगी होती. त्यांनी त्या मामाला विचारले की मी तुमच्या मुलीसोबत लग्न करून घेऊ का? अनादिकाला बसून आहे. आणि हे विचारल्यानंतर त्यांचे मामा म्हणू लागले की आम्ही तुमचं पालन पोषण केलं आहे आणि हे तर राहून माझ्याच मुलीसोबत काय लग्न लावायला, मला लग्न करून घेणार म्हणून त्यांच्या मामालाही अतिशय दुःख वाटलं, वाईट वाटले. आणि त्यांनी त्याला त्याच्या घरातून बाहेर काढले, हकलून काढले. आणि हकलून काढले त्याच्यानंतर आणि तो मुलगा घरातून बाहेर जाऊन अतिशय त्यालाही दुःख वाटलं आणि मानसिक संतुलन बिघडल्यामुळं तो एका वैभार नावाच्या पर्वतावर गेला. आणि त्या वैभार नावाच्या पर्वतावर जाऊन तिथून खाली उडी मारण्याचा विचार करतो. आणि विचार करत असतानाच त्याच डोंगराच्या एका बाजूला एक आचार्य आणि त्यांचे काही शिष्य बसले होते. आणि ते आचार्य त्यांच्या शिष्यांना सांगत होते, धर्मोपदेश करत होते. तोपर्यंत त्या आचार्याने त्या शिष्यांना सांगितले की तिकडे बघ तो व्यक्ती मुलगा डोंगरावरनं उडी मारून प्राण देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्या आचार्याने सांगितले की हा मुलगा तुमचा भविष्यामध्ये बाप होणार आहे. काय सांगितले? हा भविष्यामध्ये तुमचे वडील होणार आहेत. जे आचार्य होते त्या मुनींना सांगितले, मुनी महाराजांना सांगितले की हा मुलगा भविष्यामध्ये तुमचा बाप होणार आहे. मग ते शिष्य त्या मुलाच्या पैसे गेले आणि धर्मोपदेश देऊन त्या मुलाला वर चढवलं. नंदीशेन ह्या मुलांना घेऊन आले आणि घेऊन आल्यानंतर धर्मोपदेश देऊन संघामध्ये ठेवून घेतले. काय केले? धर्मोपदेश देऊन संघामध्ये ठेवून घेतले. आणि संघामध्ये ठेवून घेतल्यानंतर रोज मुनी महाराजांचं आहारदान, त्यांची साधना आदी पाहून त्या राजांच्या जवळ म्हणजे आचार्यांच्या जवळच त्यांनी दीक्षित झाले.
आणि दीक्षा घेऊन अतिशय कठोर साधना करत करत कालांतरानं त्यांनासनी 11 अंगाचे पाठी झाले. 11 अंगाचे पाठीहून अनेक त्यांनी उपसर्ग परिश याला सहन करून व्रताच्या माध्यमातून त्यांनासनी अनेक प्रकारच्या वृद्धी आदी प्राप्त झाल्या. काय झाल्या? वृद्धी त्यांनासनी प्राप्त झाल्या. आणि ह्या वृद्धी प्राप्त होऊन त्यांनी त्या वृद्धीच्या माध्यमातून सर्व जीवांना जे काही दुःख आहे, त्रास आहे, कष्टी लोकांना त्यांनी सहायता करीत. आणि ह्या वृद्धीच्या माध्यमातून याची चर्चा स्वर्गामध्येही चालू होती. आणि त्या मुनिराजांच्याकडं अतिशय उत्तम एक गुण होता. तो गुण होता म्हणजे वयावृत्ती करणे. काय होता? आणि हे वयावृत्ती करत असताना सर्व रोगी कष्टी आदी जीवांना त्यांनी धर्मोपदेश देऊन, औषधादी याचं माध्यमातून उपदेश देऊन त्यांनी सर्वांचे कष्ट रोग आदी दूर करत होते. आणि ही चर्चा स्वर्गामध्ये चालू होती. आणि स्वर्गामध्ये चालू असताना त्यातील एक देव ऐकून घेतला आणि खरखर असे दिगंबर मुनी महाराज जे आहेत का, हे परीक्षा घेण्यासाठी हे तर धर्तीवर आले. अनेक अतिशय रोगी कष्टी आदी अशा मुनिराजांचं रूप धारण करून ह्या श्रीशेन मुनी महाराजांच्या जवळ आले. आणि श्रीशेन मुनी महाराजांच्या जवळ आल्यानंतर त्यांनी त्या मुनी महाराजांच्या जवळ निवेदन केले की आपण अतिशय उत्तम वयावरती करता हे आम्हाला समजलेलं आहे. आणि माझं शरीर अतिशय जीर्ण झालेलं आहे. कसं झालेलं आहे? जीर्ण झालं आहे. मी रोगानं अतिशय दुःखी आहे. आपण मला इथं ठेवून घ्या आणि मला साधनेमध्ये जी बाधा होत आहे ती बाधा दूर करून मला मोक्षमार्गामध्ये पुढं चालवा, असे देवाने मुनिराजांचं रूप धारण करून इथं ह्या श्रीशेन मुनी महाराजांच्या जवळच सांगितले. आणि इतर मुनी महाराजांना, श्रीशेन मुनी महाराजांना सांगितल्यानंतर त्यांनी त्यांच्या रोगाच्या अनुसार त्यांना त्यांची यथायोग्य वयावरती औषधादी सेवा करू लागले. आणि सेवा करत असताना एक दिवस त्या मुनिराजांनी रूप धारण केले होते. आहार करून आल्यानंतर त्या श्रीशेन मुनी महाराजांच्या अंगावरच त्यांनी उलटी केले. आणि उलटी केले, पूर्ण अंगावर उलटी झाल्यानंतर सुद्धा अतिशय हे वृद्धिधारी श्रीशेन मुनिराज त्यांनासनी बुद्धी आदी 18 प्रकारचे वृद्धी होते, विक्रिया आदी 11 वृद्धी होते आणि चारण आदी वृद्धी 8 प्रकारच्या वृद्धी होते. आणि त्याच्यातील औषध आदी आमौषधी, शल्यौषधी, जल्यौषधी, मलौषधी, विडौषधी आणि सर्वौषधी असे 8 आणि दृष्टी निवेश असे 8 प्रकारचे त्यांनासनी औषधवृद्धी आदी त्यांनासनी प्राप्त होत्या. आणि ह्या वृद्धीच्या माध्यमातून त्या मुनिराजांचं रोग दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न करते. मग उलटी झाल्यानंतर हे श्रीशेन मुनी त्या मुनिराजांचं अंगावर जे पडलेलं आहे ते आधी त्यांनी स्वच्छ करू लागले. स्वतःच्या अंगावर पडले ते आधी स्वच्छ केले नाहीत. एवढं वृद्धी प्राप्त असून सुद्धा त्यांनासनी कुठल्याही प्रकारे त्यांनासनी वृद्धीचा अहंकार नव्हता. आणि अशा निर्मल परिणामानेच त्या मुनिराजांची सेवा करत असताना त्या देवालाही अतिशय वाईट वाटलं आणि त्यांनी खऱ्या स्वरूपाला त्यांनी धारण केले.
म्हणजे देवाचं रूप त्यांनी धारण केले. कारण काय केले होते आधी? मुनींचं रूप धारण केले होते. मग स्वतःनी परत पुन्हा वैक्रिक त्यांची विक्रिया सोडून देवाचं रूप त्यांनी धारण केले आणि ह्या श्रीशैन मुनिराजांचं स्तुती करू लागले. म्हणजे या कथेच्या माध्यमातून आपण काय समजून घ्यायचं आहे? वयावृत्ती करणे आणि वयावृत्ती करणे हे आत्ता सांगितलेलं नाही, हे अनादिकालापासून आहे. काय सांगितलेलं आहे? अनादिकालापासून आहे. आता इथं आम्ही चिपरीच्या जवळ इथं हॉस्पिटल ओपन करत असताना काही लोक आम्हाला सुद्धा म्हणले, आचार्यना सुद्धा म्हणले की मुनिराजांना हे वयावृत्ती म्हणजे हे दवाखाना आधी काढायची काय आवश्यकता आहे? काय म्हणले? काय लोक म्हणायचे? तिकडं आचार्य विद्यासागर महाराजजी सुद्धा पूर्णायु आधी हॉस्पिटल काढायची काय गरज आहे? मुनिराजांनी काय गरज आहे? परंतु हे काय आत्ताचं नाही, हे अनादिकालापासून आलेलं आहे. आणि याच्याच माध्यमातून म्हटलं काय बोललो, म्हणजे लोक असं म्हणतात की मुनिराजांना ही जी काय गरज आहे. परंतु ह्या कथेच्या माध्यमातून म्हणजे श्रीकृष्णाचे वडील वसुदेव यांचं पूर्वभाव जर का बघितलं आपण, तर त्यांनी वसुदेव पर्यायामध्ये पूर्वभावात त्यांनी वयावृत्ती याच्या माध्यमातून अनेक त्यांना वृद्धी प्राप्त झाले आणि याच्या माध्यमातूनच त्यांनी कठोर साधना करून अंतिम वेळेला प्रायोगमन संन्यास धारण करून समाधी मरण धारण करून त्यांनी समाधी साधन केली. आणि तिथून हा जीव सर्वार्थ सिद्धीला नाही स्वर्गामध्ये जाऊन तिथलं आयु पूर्ण करून इथं परत पुन्हा वसुदेव ह्या पर्यायामध्ये त्यांनी आले. आणि त्यांनी कामदेव होते. कोण होते? कामदेव होते. आणि कामदेव यांचं रूप हे अतिशय सुंदर, जसं बाहुबली भगवान. कोण? बाहुबली भगवान. आणि बाहुबली भगवान जसं हे अतिशय मजबूत शरीर, अतिशय सुंदर शरीर याला धारण करून आणि शेवटला समाधी साधन करून त्यांनी सद्गतीला प्राप्त झाले. असे ह्या आणि श्रीकृष्णांचे वडील आता काय आहेत हे काय जास्त सांगण्याची गरज नाही, कारण त्यांचाच मुलगा नारायण झाले, बलभद्र झाले आणि हजारो मुलं त्यांना प्राप्त होऊन अनेक मुलं दीक्षा घेऊन मोक्ष साधना केले, काही जण सद्गतीला प्राप्त झाले. अशा ह्या वयावरती भावना तुम्हाला ही एक गोष्ट सांगितली. म्हणून हे सोडसकार भावना करून आपण सुद्धा तीर्थंकर प्रकृतीचा बंध बांधून घ्यावा, हीच मी भावना ठेवतो. जे बोलो आदिनाथ भगवान की